नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, नक्कीच उद्या बरेच मैदान संपन्न होणार आहे. माझ्या माहितीनुसार 5 किंवा 6 मैदान संपन्न होणार आहेत आणि त्या मैदानामध्ये आपला बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल याची देखील अपडेट देणार आहोत व पायऱ्या देखील अंदाजी आपण सांगणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागील मैदान म्हणजे भुकुम आंगरेवाडीचं मैदान. या भुकुम आंगरेवाडीच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसला होता. पायरा होता महाराज. घरचा साज काय तुफान स्पीड लागलेल्या या जोडीला आणि नक्की चांगली जोडी पळाली आणि त्या मैदानामध्ये गुलाल घेतला. फायनल तर काय मित्रांनो झाला नाही, परंतु जर तिथे फायनल झाला असता तर नक्कीच महाराज आणि बकासूरने एक नंबर केला असता, यात काही शंकाच नाही. तर भावांनो, नक्कीच बकासूरचा तिथे कमबॅक झाला. बऱ्याच दिवसानंतर बकासूरला गुलाल मिळाला आणि महाराजला देखील गुलाल मिळाला. आता बकासूर पळतोय उद्या. भावांनो, नक्कीच उद्या आपला बकासूर 100% पळताना दिसणार आहे. तर कुठे? तर भावांनो, मौजे सासवडला. भावांनो, सासवड येथे भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानामध्ये आपला बकासूर 100% पळताना दिसणार आहे. तर मग राहिला विषय पैऱ्याचा, कारण सर्वांना आतुरता असतोय बकासूर नक्की कोणासोबत पळेल, कोणत्या गटात पळेल, कधी पळेल यांची सर्वांना आतुरता असतोय. तर नक्कीच बकासूर उद्या आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. तर पैरा कोण? तर भावांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूर आणि महाराज म्हणजेच काय घरचा साज पळताना दिसू शकतो. भावांनो, बकासूर आणि महाराज मागील मैदानाचं जे स्पीड बघता वाटतोय उद्या नक्कीच काहीतरी करून दाखवेल, कारण खूप स्पीड लागलं होतं या जोडीला. सेमीला काही पळाली होती, काय अंतर दिलं होतं या जोडीने आणि तो जोड पुन्हा एकदा माझ्या माहितीनुसार पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. उद्या मौजे सासवड येते आणि नक्कीच जर हा जोड पळाला तर किती नंबर करेल नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. माझ्या माहितीनुसार तर नक्कीच 1 नंबर करेल, कारण भावनो कसं आहे या जोडीचं मागील मैदानातलं जे स्पीड पाहता असंच वाटतं की नक्कीच उद्या 1 नंबर 100% होणार. तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.